दिशा सालियान की वकील प्रेस कॉन्फ्रेंस करे, क्या कुछ कह रहे सुनते हैं। आणि उपलब्ध पुरावे त्यांच्याकडे असलेले त्यांनी दिले आहे। सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहे ललिता कुमारी प्रकरणातले, त्या आधारावर पोलीस महासंचालक मुंबई यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना डायरेक्शन दिले आहेत की जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची तक्रार येते कॉग्निजेबल ऑफेन्सची, आणि खास करून आता ही तर रेप आणि मर्डर आहे, गँगरेप आणि मर्डर, तर या तक्रारीवर फर्स्ट पोलीस इज बाउंड टू रजिस्टर एफआयआर। पहिले गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। जर बलात्काराची तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यास नकार दिला तर तो पोलीस अधिकारी हा IPC 166A नुसार 2 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरतो। या प्रकरणात 12 जानेवारी 2024 ला तक्रार देऊन सुद्धा या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही। करिता मान्य उच्च न्यायालयाने याच्यात गुन्हा दाखलचे आदेश द्यावेत आणि ते संबंधित जे काही आरोपी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा IPC 166A, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 145 सबसेक्शन 2 आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 कोड अवमानना कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्यांच्यावर डिपार्टमेंटल ऍक्शन, सस्पेन्शन, डिसमिसल हे सुद्धा करण्यात यावं, ही दुसरी मागणी आहे। तिसरी इम्पॉर्टंट मागणी, या एफआयआर मध्ये उपलब्ध पुरावे आणि मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, आणि सगळेजण सांगतात आदित्य ठाकरे आरोपी, त्याच्यासोबत उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत, त्याच्यासोबत सूरज पंचोली पण आरोपी आहे, पोलीस अधिकारी पण आरोपी आहेत। तर या सगळ्यांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तर यांना कस्टडीत घ्या, यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट अशा सायंटिफिक टेस्ट करा, टाइम बाउंड मॅनरमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करा। आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हा तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा। म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय आहे इथे की काही पोलीस अधिकारी आरोपी आहेत, यांची गुंडागिरी आहे इकडे, तर याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निष्पक्ष सुनावणी शक्य नाही, निष्पक्ष तपास शक्य नाही। म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत त्यानुसार या प्रकरणाचा तपास CBI कडे जायला पाहिजे। दुसरी गोष्ट, या प्रकरणाची सुनावणी ही महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे, तशी मागणी आमची याचिकेत करण्यात आली आहे। त्याच्यानंतर जे फिर्यादी आहेत, जे मूळ पीडित आहेत, दिशाचे वडील, त्यांना त्यांच्या पत्नीला त्यांचे वकील, या प्रकरणातले साक्षीदार, काही तुम्हाला सांगितले आहेत, काही अजून कोणालाच सांगितले नाही, या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, ही पण मागणी याच्यात आहे। त्याच्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना जी माहिती दिली की या डिपार्टमेंटचे एक दुसरे अधिकारी होते, समीर वानखेडे साहेब, तर समीर वानखेडे साहेबांच्या बद्दल त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते पण शॉकिंग रिव्हिलेशन आहे की या प्रकरणात जेव्हा रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात, तर तिचे जे चॅट रिकव्हर केले ही बाब कोणत्याही मीडियाने दाखवली नाही। त्या चॅटमध्ये ही बाब पुढे आली की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध खूप जुने आहेत, वर्षापासूनचे आहेत, आणि या दोन्ही आरोपींनी, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांसमोर येऊन सांगितलं होतं की आम्ही दोघं एक दुसऱ्याला ओळखत नाही। त्यांचा हा खोटेपणा त्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची फाईल आणि जे बिहार पोलिसांनी इन्क्वायरी केली होती त्याच्याबद्दल खासदार जे राहुल शेवाळे होते यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता की 44 वेळा यांचे कन्व्हर्सेशन झाले आहे एक दुसऱ्यांच्या सोबत, फोन कॉल झाले। मर्डर टाइमच्या वेळेस जे 2 मर्डर झाले, दिशा सालियांचा पहिले झाला आणि 5 दिवसात जे काही आहे तो सुशांत सिंग राजपूत यांचा झाला। काय झालं होतं, आणि माझा काही पत्रकारांवर आरोप आहे, त्यांनी काय केलं होतं की जेव्हा आदित्य ठाकरे यांनी PIL मध्ये जे हस्तक्षेप याचिका लावली
त्याचा याच्यात उल्लेख आहे, तेव्हा त्यांचं शपथपत्र खोटं होतं. ते खोटं त्यांनी काय सांगितलं होतं की सीबीआयने मला क्लीन चिट दिली आहे दिशाच्या मर्डर केसमध्ये. मग त्यांच्यावर आम्ही 340 CRPC नुसार त्यांना कस्टडीत घेण्याकरिता, त्यांना आणि त्यांच्या वकिलांना कस्टडीत घेण्याकरिता 150 पेजचं एक पूर्ण डिटेल्ड ॲप्लिकेशन केसला सहित दाखल केलं आहे. ते ऑन रेकॉर्ड आहे. कंटेम्प्टची ॲक्शन, परज्युरी, IPC 191, 192, 209, 120B सेक्शनची आमची हे आहे. त्याचं रिपोर्टिंग योग्य काही मीडियाने केलं, त्यांचं आभार, पण काही लोकांनी केलं नाही. म्हणजे तुम्ही पाठवलं, वरती नाही केलं, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. तर असे प्रकार घडू नये आणि याच्या आधी आदित्य ठाकरे अँड गँगने स्पॉन्सर करून राजदीप सरदेसाई सारख्या लोकांच्या माध्यमातून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह अरेंज केला होता. त्याच्यामध्ये मर्डरला SIT इन्क्वायरी करत असताना, SIT जेव्हा इन्क्वायरी करते आहे तेव्हा त्याच्या आधीच याला पोर्ट्रे करायचं की हे सुसाईड आहे. त्याच्यानंतर सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये सीबीआयने स्पष्ट सांगितलं मर्डर अँगल आम्ही रिफ्यूज केला नाहीये. तरी रिया चक्रवर्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याला सांगायचं की अच्छा वो सुसाइड का आपको झूठा फसाया गया था. हे जे माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला ते कंटेम्प्ट आहे. आणि IPC 120B सोबत एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 10 याच्यानुसार मूळ आरोपी सोबत राजदीप सरदेसाई, न्यूज लॉन्ड्री न्यूज चॅनल आणि लाईव्ह लॉ यांना आरोपी करण्यात यावं ही आमची प्रेयर आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करा आणि त्यांना मेन केसमध्ये आरोपी बनवा, कारण तसा काय केस लॉ आहे. त्याच्यानंतर एक आणखीन मागणी ही केली आहे की त्यांचे हे थोडंसं सेन्सिबल विषय आहे की आई वडील त्रस्त झाले आहेत आणि कोणतेही वडील वगैरे येऊन हे तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही काही पुरावे दिले आहे, ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलं आहे, काही पुरावे आमच्याकडे आहे. जेव्हा वाटेल सील्ड इन्व्हेलपमध्ये देऊ, ते आम्ही दाखवू शकत नाही, तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही समजू शकता रेपची, गँगरेपची केसमध्ये काय असतं. तो दिशा सालियान के पिता के वकील को आप सुन रहे थे. दिशा सालियान मामले में महाराष्ट्र की सियासत गर्म हो चुकी है. दिशा सालियान मामले में आरोपी आदित्य ठाकरे ने भी अपना बयान दे दिया है. उन्होंने कहा है मुझे बदनाम करने की कोशिश 5 साल से चल रही है. मामला कोर्ट में है तो कोर्ट में जवाब देंगे. वहीं दूसरी तरफ मंत्री नितेश राणे ने कहा कि पर्याप्त सबूत है और इंसाफ मिलना चाहिए. मेरी बदनामी की कोशिश पिछले 5 सालों से हो रही है, चलती आई है. अब अगर कोई आज बात कोर्ट में है तो कोर्ट में जवाब देंगे. सर नितेश राणे यांना शीशी. 1.5 साल हो गए SIT फॉर्म होकर. देखिए, मैं तो लड़ते आया हूँ और अभी भी आप ही के लोगों में हूँ. लोगों से जो लोगों के काम है वो लेके जा रहा हूँ. बात यही है कि बदनामी की कोशिश चलती रहेगी. मेरी लड़ाई इस देश के लिए चलती रहेगी. 3 नाम उसके पिताजी ने लिए, आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, डिनो, उसके पिताजी ने नाम लिए. तो भी आप बोलते कौन मास्टरमाइंड है? कौन होएगा मास्टरमाइंड? कौन होएगा ना? आज क्यों सेल यस्टरडे द फादर हैज टेकन नेम्स. अब और आपको क्या चाहिए प्रूफ? उसमें ना नितेश राणे ने नाम लिया है ना किसी और ने. उसके पिताजी ने नाम लिया है. जिसने अपनी बेटी खोई है ना, उसके पिताजी ने नाम लिया है. rather than chasing me or chasing us, you should find where is he? Where is Aditya Thackeray? Why is he not answering from last night? Why is he not coming in front of the public? Why isn't the Uddhav Thackeray family coming out and saying ये मेरे बेटे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है? क्यों नहीं हम लोग को प्रूव रॉन्ग कर रहे? आप ढूंढना चाहिए, थोड़ा भाईकाला में जाइए. और इस पूरे मामले को लेकर बीजेपी विधायक अमित साटम क्या कुछ कह रहे हैं, सुनिए. लोगों के नाम कल बताए हैं. उसमें दिशा सालियान के 4 दोस्त हैं. मुंबई शहर की उस समय की महापौर है. महाराष्ट्र शासन के महाविकास आघाड़ी के मंत्री है. इन सारे लोगों का डायरेक्ट इनडायरेक्ट इन्वॉल्वमेंट इस क्राइम में है. और क्योंकि ये रेप एंड मर्डर का मुद्दा है, इसमें कस्टोडियल इंटरोगेशन होना चाहिए. जिन जिन लोगों के नाम विक्टिम के पिता बता रहे हैं, ये सारे लोगों को बुलाकर इनका इन्वेस्टिगेशन इंटरोगेशन होना चाहिए. इस प्रकार की मांग हमने की है.
उस विषय में एसआईटी जो है वो काम कर रही है और कानून के दायरे में रहकर एज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ इसमें कार्रवाई की जाएगी। और इस पूरे मामले को लेकर शिवसेना यूबीटी नेता संजय राउत क्या कुछ कह रहे हैं, सुनिए। 5 साल में बार बार इस बारे में प्रश्न चिन्ह उठाने की कोशिश की, ये पहली बात। दूसरी बात ये है कि उस मामले में जांच पूरी हो गई थी और जांच में बहुत से तथ्य जो सामने आए हैं वो भी ऑन रिकॉर्ड है। 5 साल के बाद अब एक राजनीति हो रही है, इसलिए राजनीति औरंगजेब का विषय महाराष्ट्र में ये लोग नहीं चलाया पाए और उनके ऊपर उलट गया औरंगजेब। जो कब्र से निकालने की कोशिश की औरंगजेब को, वो उनके ही उधर बैठ गया कंधे पर। अब उसके छुटकारा पाने के लिए ये दिशा सालियन वाला विषय को ये लोग तुल दे रहे हैं। ये राजनीति है, लेकिन एक गंदी राजनीति, ये हरकतें महाराष्ट्र में जो हो रही है उससे हमारा राज्य बदनाम हो रहा है। एक युवा नेता जो अच्छा काम कर रहा है उसको बदनाम करने की एक कोशिश है, हमारे पार्टी को बदनाम करने की एक कोशिश है। औरंगजेब नहीं चला तो ये चलाओ, ये नहीं चला तो ये चलाओ। तो संजय राउत कह रहे हैं कि युवा नेता को बदनाम करने की कोशिश की जा रही है, हमारी पार्टी को बदनाम करने की कोशिश की जा रही है। और इन सब के बीच शिवसेना नेता मिलन देवड़ा ने क्या कुछ कहा इस पूरे मामले को लेकर, सुनिए। देखिए, मैं मानता हूं कि जब ऐसे मुद्दे उठते हैं इनका हमें राजनीतिकरण नहीं करना चाहिए और मैं सभी नेताओं से निवेदन करूंगा इसका राजनीतिकरण न किया जाए, लेकिन उस परिवार को न्याय पहुंचाने में हम सबको साथ में मिलकर काम करना चाहिए। और मुझे यकीन है कि राज्य सरकार, केंद्र सरकार, न्यायपालिका साथ में मिलकर उनके परिवार के सदस्यों को, खास करके उनके पिताजी को न्याय पहुंचाएंगे।